जनतेचे खूप त्या ठिकाणी आभार मानू इच्छिते आणि महाविकास आघाडी इंडिया अलायन्सच्या सर्व कार्यकर्त्यांचे धन्यवाद व्यक्त करू इच्छिते की त्यांनी जी मेहनत केली आणि तुम्ही बघितलं असेल सकाळपासून ही लढाई खूप रोचक रोमांचक आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं असेल की उत्सुकता करणारी अशी लढाई होती. आता सुद्धा आतमध्ये लढाई सुरूच होती आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की जो विजय मिळालेला आहे याची अपेक्षा आम्हाला सगळ्यांना होती की देशाच्या संविधानाचं रक्षण संरक्षण आणि लोकशाही टिकावी ही जी आमची मागणी होती तेच घेऊन हे इलेक्शन लढण्याचा मी प्रयत्न केला. महत्त्वाच्या मुद्द्यांना मी बगल घालण्याचा प्रयत्न केला. स्थानिक मुद्द्यावर मी लढले आणि म्हणून मला या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानायला पाहिजे ज्यांनी मला जिंकण्यासाठी प्रयत्न केले. डायरेक्टली इनडायरेक्टली ज्यांचे आशीर्वाद मिळाले त्या सगळ्यांचे धन्यवाद मानायला पाहिजेत. या ठिकाणी सन्माननीय असलम शेख जी आहेत यांचे सुद्धा आभार मानायला पाहिजेत. काही मंडळी जी मागे उभी आहेत त्यांचा सुद्धा आभार मानायला पाहिजेत कारण या सगळ्यांच्या कष्टातून हा विजय मिळालेला आहे आणि म्हणून मला खूप आनंद ह्या गोष्टीचा होतोय परंतु जबाबदारीचा सुद्धा मला पूर्ण येणाऱ्या काळामध्ये जाणीव आहे. तुम्ही दिल्लीला जाताय आज एकनाथ गायकवाड यांची तुम्हाला आठवण होते का तुमच्या बाबांची आठवण होते का कारण ते खासदार होते आणि तुम्ही सोबत त्यांच्या सगळं बघितलेलं आहे? नाही बिलकुल आणि त्यांची जीवनाची सुरुवात पण जी खासदारकीची झाली ती उत्तर मध्य मुंबईमधूनच झाली आणि माझी पण तीच झाली आणि खरं सांगायचं झालं तर दोघांनी जिंकले पण सेम मार्जिनने म्हणजे ते सुद्धा 2004ला जेव्हा जिंकले होते तेव्हा ह्याच मार्जिनने जिंकले होते. जायंट किलर म्हणून त्यांचा त्यावेळी उल्लेख झाला होता आणि आता मी सुद्धा तेवढ्याच मार्जिनमध्ये जिंकलेले आणि उत्तर मध्य मुंबईतून जिंकलेले. माझ्यासाठी हा खूप गौरवाचा क्षण आहे. बिलकुल माझ्या वडिलांमध्ये बोलले की मला खूप घबरायला होतं कारण माझ्या वडिलांचं माझं नातं खूप वेगळं आहे आणि खूप घट्ट असं आमच्या दोघांचं नातं आहे आणि मला आज माहिती आहे की आज बिलकुल माझ्यावरती माझा त्यांचा आशीर्वाद होता. शेवटच्या क्षणी जे मी जिंकले त्यांच्यामुळे. अमोलचा निसटता पराभव झालेला आहे. अमोल 48 मतांनी पराभव झाला. खूप घासाघीस करावी लागली. कुठेतरी यंत्रणा आणि त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. तुम्हालाही तेच वाटतं का? असं आहे की आता दुर्दैवाने 4 वेळेला जर काउंटिंग मागितलं जात असेल आणि 4 वेळेला रिकाउंटिंग होत असेल आणि मी सुद्धा आता बघितलं की आता पण मोघम पद्धतीने आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे अशा मागण्या होतात. पण मला वाटतं की अशा तऱ्हेने ह्या जे दबावाचं राजकारण निर्माण करण्याचा एक प्रयत्न सातत्याने सत्तेच्या माध्यमातून चालला आहे आणि 48 मतांनी म्हणजे ही तर मला वाटतं म्हणजे खूप खासदारकीच्या इलेक्शनात ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मी ज्यावेळी ऐकलं होतं तेव्हा ते जिंकत होते आणि आता मी आतमधून बाहेर आले तर मी ही गोष्ट ऐकते. माझ्यासाठी खरं तर ही गोष्ट खूप मोठी शॉकिंग आहे असं मी या ठिकाणी. आता तुम्ही आतमध्ये बघायला पाहिजे होतं मग तुम्हाला कळलं असतं. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.